नमस्कार, प्राजक्ताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट असा भेंडी मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भेंडी मसाला बनवण्यासाठी मी इथे 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे. या भेंडीला छान धुवून कोरड्या कपड्यावर ठेवलं होतं आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आहे. म्हणजे काय होईल की आपली भेंडी कापल्या जाईल आणि चिकट होणार नाही. चला तर मग भेंडी आपण कट करून घेऊ. भेंडी कट करायला मी इथे चाकू घेतलेला आहे आणि कापताना काय होतं की भेंडी चिकट असते, त्यामुळे याला लागते तर व्यवस्थित कापता येत नाही. तर आपण याला असं तेल लावून घे दोन्ही साईडनी, म्हणजे कापताना आपली भेंडी चाकूला चिपकणार नाही. सर्वात आधी याचं जे समोरचं आणि मागचं टोक आहे ते काढून टाकू आणि आपल्याला भेंडी गोल किंवा उभी नाही चिरायची आहे, असं थोडंसं तिरप्या स्लाइसमध्ये, एकदम जाडीही नाही आणि एकदम बारीक नाही. बघा, सगळ्या भेंडी आपण अशा कट करून घेऊ. सर्व भेंडी मी इथे कट करून घेतलेली आहे. आता एक कांदा आपण बारीक कट करून घेऊ. बारीक कट करून झालेला आहे. 5 लसूण पाकळ्या आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ. आता आपण मसाला बनवून घेऊ. त्यासाठी एका पॅनमध्ये मी शेंगदाणे, डाळवा, आणि खोबऱ्याचा पीठ घालून घेतो. मंद आचेवर याला आपण छान लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊ. बघा, म्हणजे सगळं साईडने लालसर होईपर्यंत छान भाजून घेतलं. आता याला त्या प्लेटमध्ये काढून घेऊ. हा मसाला आपण थंड करून घेऊ. सगळं आता थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण हे. आणि याला बारीक नाही करायचं, आपल्याला थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे. आपला मसाला तयार आहे. बघा, एकदम बारीक नाही केला आहे, असं हाताला जाळ लागेल असंच आपल्याला बारीक करायचं आहे. आता भाजी करून पॅन ठेवलाय, तेल टाकून घेऊ. तेल गरम झालंय. आता यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, लसूण, कांदा लसूण छान फ्राय झाला. आता यामध्ये मसाले टाकून, धने पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला परतून घेऊ तेलामध्ये. परतून घेऊ. लक्षात ठेवा, याला 1 मिनिट हाय फ्लेमवर परतून घ्यायचं. लो फ्लेमवर जर हे परतलं तर भेंडी आपली चिकट होईल. बघा, आपली मसाला भेंडी बघा, गरमागरम वरण भात, त्यावर छान असं साजूक तूप आणि सोबत बनवलेली आपण छान अशी मसाला भेंडी. बघा किती छान. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ही भाजी करून बघा. सगळ्यांना खूप आवडेल. छोटेही अगदी आवडीने खातील. आणि हे लोणचं मी घरी बनवलेलं आहे, याची सुद्धा रेसिपी मी माझ्या YouTube चॅनलवर टाकलेली आहे. एकदा अशी मसाला भेंडी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.